न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. आता आपल्याला बघायचं आहे न्यूटनचा सेकंड लॉ मोशनचा काय आहे ते. आपण यामध्ये ह्या न्यूटन्स लॉचं स्टेटमेंट डिस्कस करणार आहोत, त्याचं रिअल लाईफ एक्झाम्पलसुद्धा बघणार आहोत. तर ज्या पद्धतीने आपण फर्स्ट लॉ ऑफ मोशन शिकलो त्यावेळेस आपण आधी काही टर्म्स डिस्कस केलेल्या, इनर्शिया, बॅलन्स, अनबॅलन्स फोर्स. त्याच पद्धतीने सेकंड लॉ ऑफ मोशनसाठी आपल्याला एक टर्म बघायचे आहे, दॅट टर्म इज मोमेंटम. आता हे मोमेंटम काय असतं ते समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल सगळ्यात आधी बघणार आहोत. सपोज आपण 2 केसेस कन्सिडर करणार आहोत. फर्स्ट केसमध्ये आपण बघणार कन्सिडर करणार आहोत एक कार आणि एक बाईक. ओके, एक कार आहे, एक बाईक आहे. तर आपण काय कन्सिडर करूया, कारसाठी मास आहे 1000 kg आणि बाईकसाठी 100 kg. कारचं वजन बाईकपेक्षा जास्तच असणार आहे, त्यामुळे आपण कारसाठी मास कन्सिडर केलं 1000 kg आणि बाईकसाठी कन्सिडर केलं 100 kg. सपोज आपण असं कन्सिडर करूया की कार आणि बाईक ह्या दोन्ही गोष्टी मोशनमध्ये आहे. ओके, कार आणि बाईक या दोन्ही गोष्टी मोशनमध्ये आहे, मूव्ह होत आहे. आणि ही जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटीची व्हॅल्यू आहे लेट्स से 5 मीटर पर सेकंड. आणि बाईकसाठी आपण कन्सिडर करूया, बाईकसाठी सुद्धा सेम वेलॉसिटी आपण घेऊ 5 मीटर पर सेकंड. क्लिअर इथपर्यंत. आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट इमॅजिन करायची. अशी गोष्ट असं इमॅजिन करा की सपोज तुम्ही एका ठिकाणी उभे आहात. ओके, आणि त्यानंतर तुमच्या समोरून एक कार आणि एक बाईक तुमच्या दिशेने येत आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या अंगावरून आदळणार आहे. ओके, तुमच्या बॉडीला ते स्ट्राईक करणार आहेत. तर कार आणि बाईक दोघांची वेलॉसिटी सारखीच आहे, दोन्ही सेम गतीने सेम स्पीडने तुमच्याकडे येत आहे. मग ह्या केसमध्ये इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त कुठे आहे, कोणत्या केसमध्ये तुम्हाला असं वाटतं कोणती केस डेंजरस आहे, कारने तुमच्यावर येऊन आदळणं की बाईकने तुमच्यावर येऊन आदळणं, प्रोव्हाइडेड दोघांचा स्पीड सारखाच आहे. तर ऑब्व्हियस आहे की कार आपल्या अंगावरून आदळणं, स्पीड दोघांचा सारखाच आहे, त्या केसमध्ये कार आपल्यावर अंगावर येऊन आदळणं जास्त डेंजरस असणार आहे. करेक्ट. त्यामुळे ह्या केसमध्ये आपण असं बोलू शकतो की दिस इज डेंजरस केस. ह्या केसमध्ये आपल्या अंगावरती खूप सारा फोर्स अप्लाय होणार आहे कारकडून. ओके, दिस इज डेंजरस केस. त्यानंतर सेकंड आपण असं कन्सिडर करूया, आपण बाईकचाच विचार करूया. लेट्स से बाईक 1 आणि बाईक 2 अशा 2 बाईक आहे. दोन्ही ज्या बाईक आहे ते एकाच मॉडेलच्या आहे, त्यामुळे मास जे आहे मास दोघांचं सारखंच आहे, लेट्स से 100 kg. या दोन्ही बाईकसुद्धा मोशनमध्ये आहे, मुव्हिंग आहे. तर यांची वेलॉसिटी आपण कन्सिडर करूया. लेट्स से पहिली जी बाईक आहे ती 5 मीटर पर सेकंड या वेलॉसिटीने मूव्ह होते आणि सेकंड बाईक मूव्ह होते 20 मीटर पर सेकंड या वेलॉसिटीने. अगेन इमॅजिन करा, 2 सारख्याच बाईक आहे, त्या सारख्या बाईक तुमच्याकडे येत आहे, एक स्लो स्पीडमध्ये एक फास्ट स्पीडमध्ये. तर या केसमध्ये इंजुरी होण्याची किंवा डेंजर तुम्हाला कोणत्या केसमध्ये जास्त दिसतो, जी बाईक जास्त स्पीडने तुमच्याकडे येते त्या बाईकमुळे तुम्हाला होणारी इंजुरी ही जास्त असणार आहे. करेक्ट. तर ह्या केसमध्ये बाईक 2 इज मोर डेंजरस. समजलं इथपर्यंत. यामध्ये आत्तापर्यंत आपण न्यूटनचा लॉ वगैरे काहीच डिस्कस नाही केलं. जनरल तुम्ही लॉजिकली विचार करा, ज्यावेळेस तुम्ही उभे असाल आणि कार आणि बाईक येते त्यामध्ये डेंजरस काय असणार, कार डेंजरस असणार आहे. त्यानंतर 2 बाईक येते, एक हळू येते एक जोरात येते, त्यामध्ये डेंजरस कोणती असणार, जी बाईक जोरात येते ती असणार आहे. तर या केसमध्ये फर्स्ट केसमध्ये जर आपण बघितलं स्पीड सारखा आहे, आपण हे कसं डिसाईड केलं की कारमुळे होणारी इंजुरी जास्त असणार, कारण आपल्याला माहिती कारचं वजन जास्त असतं, बरोबर, कार मोठी असते त्यामुळे त्याच्यामुळे होणारी इंजुरी जास्त असणार आहे. तर आपण इथे कसला विचार केला, मासचा विचार केला. त्याच पद्धतीने सेकंड केसमध्ये आपण कसला विचार केला, स्पीड जास्त आहे त्यामुळे इंजुरी जास्त असणार आहे. तर इथे आपण कसला विचार केला, वेलॉसिटीचा विचार केला. तर यावरून आपण काय बोलू शकतो की ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवरती स्ट्राईक होतो. ओके, एखादा ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर स्ट्राईक होतं. फॉर एक्झाम्पल यामध्ये एक ऑब्जेक्ट आहे कार किंवा बाईक, हा ऑब्जेक्ट माझ्या बॉडीवर स्ट्राईक होतोय. ओके, एक ऑब्जेक्ट दुसऱ्या बॉडीवर स्ट्राईक होतो, त्यावेळेस त्याचा जो काही इफेक्ट असणार आहे, स्ट्रायकिंग इफेक्ट जो असणार आहे, तो इफेक्ट कशावर अवलंबून असतो, तो इफेक्ट अवलंबून असतो मास आणि वेलॉसिटी या 2 क्वांटिटीजवरती. ओके, स्ट्रायकिंग इफेक्ट डिपेंड्स ऑन मास अँड वेलॉसिटी. कशाची, मास आणि वेलॉसिटी ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. ज्यावेळेस पहिला ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर स्ट्राईक होणार आहे, आदळणार आहे, त्यावेळेस जो काही इफेक्ट असणार आहे किंवा जो काही फोर्स तिथे असणार आहे तो कशावर अवलंबून असणार, तो अवलंबून असणार आहे की जी फर्स्ट जो ऑब्जेक्ट आहे किंवा फर्स्ट जी बॉडी आहे त्याचं मास आणि वेलॉसिटी किती आहे त्यावर तो अवलंबून असणार आहे. तर हे जे मास आणि वेलॉसिटी यांना डिस्क्राईब करण्यासाठी एक टर्म आहे, त्या टर्मला बोलता मोमेंटम. त्या टर्मला काय बोलता, मोमेंटम. ओके, आता मोमेंटम म्हणजे काय, मोमेंटमला आपण असं बोलू शकतो, अमाऊंट ऑफ मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट जो आहे
त्याच्यामध्ये जे मोशन असणार त्याचा अमाऊंट किती आहे त्याला आपण बोलतो मोमेंटम. अमाऊंट ऑफ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज मोमेंटम. ओके, क्लिअर आहे. आता हा जो मोमेंटम आहे हा मोमेंटम कशावर अवलंबून असतो? मास आणि वेलोसिटीवर. तर हा मोमेंटम कसा डिफाईन केला जातो? मोमेंटम इज प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. मोमेंटम इज प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. मोमेंटम डिनोट करण्यासाठी आपण यूज करतो लेटर पी. कोणता लेटर यूज करतो? पी. सो पी इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. मास म्हणजे एम आणि वेलॉसिटी काय असणार आहे? व्ही. सो पी इक्वल टू एम इंटू व्ही. ओके, आता यामध्ये जर बघितलं आपल्याला स्केलर वेक्टर माहिती. स्केलर म्हणजे अशा क्वांटिटीज की ज्याला फक्त मॅग्निट्यूड असतं. वेक्टर म्हणजे ज्याला मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन असतं. वेलॉसिटीला मॅग्निट्यूड पण असतं आणि डायरेक्शन असतं हे आपल्याला माहिती. तर त्याच पद्धतीने हा जो मोमेंटम आहे, मोमेंटम इज अगेन अ वेक्टर क्वांटिटी. मोमेंटम काय असणार आहे? वेक्टर क्वांटिटी. आणि मोमेंटमची डायरेक्शन कोणती असणार आहे? वेक्टर आहे म्हणजे त्याला मॅग्निट्यूड पण असेल, डायरेक्शन पण असणार आहे. डायरेक्शन कोणती असणार आहे मोमेंटमची? मोमेंटमची डायरेक्शन जी असते ती इथे जी वेलॉसिटी असते या वेलॉसिटीच्या डायरेक्शन सारखीच असते. म्हणजे मोमेंटमची डायरेक्शन आणि वेलॉसिटीची जी डायरेक्शन या दोघांची डायरेक्शन सारखी असणार आहे. सो दिस इज अबाउट मोमेंटम. समजलं मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटम म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जो मोशनमध्ये आहे किंवा मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ मोशन प्रेझेंट आहे त्याला आपण बोलतो मोमेंटम. वेक्टर क्वांटिटी आहे वेलॉसिटी, त्याच पद्धतीने मोमेंटम सुद्धा असणार आहे वेक्टर क्वांटिटी. आता ही जी पहिली केस होती कारची जी केस होती 1000 kg आणि 5 मीटर पर सेकंड, यामध्ये मोमेंटम किती असणार आहे? मोमेंटम पी इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. त्यामुळे इथे मोमेंटम असणार आहे 5000. ओके, 5000. याचा युनिट काय असणार आहे? मोमेंटम हा प्रॉडक्ट असतो मास आणि वेलॉसिटीचा, त्यामुळे युनिट असणार आहे केजी मीटर पर सेकंड. ओके, सेकंड केसमध्ये मोमेंटम असणार आहे 500 kg मीटर पर सेकंड. तर यामध्ये जर तुम्ही बघितलं कारचा मोमेंटम जास्त आहे. त्यामुळे या केसमध्ये जो स्ट्रायकिंग इफेक्ट आहे किंवा जो फोर्स तिथे अप्लाय होणार आहे तो फोर्स जास्त असणार किंवा ही केस डेंजरस असणार आहे. सेकंडमध्ये जर तुम्ही बघितलं यामध्ये मोमेंटम आहे 500 kg मीटर पर सेकंड आणि यामध्ये असणार आहे 2000 kg मीटर पर सेकंड. अगेन इथे जर बघितलं तुम्ही सेकंड जी बाईक आहे, सेकंड बाईकचा जो मोमेंटम आहे मोमेंटम जास्त आहे, त्यामुळे या केसमध्ये होणारी इंजुरी किंवा एक्झर्ट होणारा फोर्स सुद्धा जास्त असणार आहे. समजलं मोमेंटम म्हणजे काय? आता मोमेंटमचं आपण युनिट बघितलं. मोमेंटमचं युनिट आहे केजी मीटर पर सेकंड. आता हे युनिट तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही आहे कारण मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी. मास आपण केजीमध्ये घेतो, वेलॉसिटी मीटर पर सेकंड, त्यामुळे ऑब्व्हियसली मोमेंटमचं युनिट असणार केजी मीटर पर सेकंड. बट हे कोणत्या केसमध्ये? ज्यावेळेस एसआय युनिट सिस्टीम आपण फॉलो करतो. ओके, एसआय युनिट सिस्टम ज्यावेळेस आपण फॉलो करतो. ज्यावेळेस आपण सीजीएस सिस्टम फॉलो करतो, सेंटीमीटर ग्राम सेकंड सिस्टम. ओके, सीजीएस युनिट सिस्टम आपण फॉलो करतो त्या केसमध्ये याचा युनिट असणार आहे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. ओके, काय केलं फक्त केजीच्या ऐवजी सीजीएस सिस्टम आहे त्यामुळे केजी किलोग्रामच्या ऐवजी इथे काय असणार आहे? ग्रॅम. त्यानंतर मीटरच्या ऐवजी इथे काय असणार? सेंटीमीटर. सेकंड ते सेकंडच राहणार. त्यामुळे ज्यावेळेस आपण सीजीएस सिस्टम फॉलो करतो त्या केसमध्ये मोमेंटमचं युनिट असतं ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. सिंपल आहे, लक्षात ठेवायला. ओके, आता आपण बघूया की या मोमेंटमवर आधारित हा सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे. स्टेटमेंट ऑफ सेकंड लॉ ऑफ मोशन. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन डायरेक्शन ऑफ द फोर्स. तर स्टेटमेंट सिंपल स्टेटमेंट आहे. काय सांगितलं स्टेटमेंटमध्ये? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम चेंज होण्याचा जो रेट असणार आहे इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. हा कशाशी प्रोपोर्शनल असतो? की जो फोर्स आपण अप्लाय करतो त्या फोर्सशी तो प्रोपोर्शनल असणार आहे. ओके, प्रोपोर्शनलचा अर्थ समजतो आपण मॅथमॅटिक्समध्ये ही टर्म शिकलो. प्रोपोर्शनल म्हणजे काय? एक क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी सुद्धा वाढणार आहे. एक क्वांटिटी कमी झाली तर दुसरी क्वांटिटी सुद्धा कमी होणार आहे. प्रोपोर्शनॅलिटीचं एक्झाम्पल, सपोज इंटरनेटचा स्पीड जर वाढला, इंटरनेटचा स्पीड वाढला तर त्या केसमध्ये डाउनलोडिंगचा पण स्पीड वाढणार आहे. करेक्ट. इंटरनेटचा स्पीड कमी झाला तर डाउनलोडिंगचा स्पीड सुद्धा कमी होणार आहे. तर याला बोलता प्रोपोर्शनल. तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. हा जो चेंज ऑफ मोमेंटमचा जो रेट असतो तो कशाशी प्रोपोर्शनल असतो? फोर्सशी प्रोपोर्शनल असतो. अँड चेंज ऑफ मोमेंटम अकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि हा जो मोमेंटमचा चेंज होणार आहे तो कोणत्या डायरेक्शनमध्ये ऑकर होणार आहे? तो होणार आहे
ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स आहे त्या फोर्सच्या डायरेक्शनमध्ये हा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम होणार आहे. सपोज अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम हॅज इनिशियल वेलॉसिटी यू. एक आपण ऑब्जेक्ट कन्सिडर केलेला आहे, त्याचा मास आपण घेतला आहे एम आणि त्यानंतर त्याची इनिशियल वेलॉसिटी, हा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे, मुव्हिंग आहे आणि त्यावेळेस त्याची इनिशियल वेलॉसिटी यू आहे. ओके. वेन अ फोर्स एफ इज अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, तो ऑब्जेक्ट मूव्ह होतोय आणि या ऑब्जेक्टवरती काय ते फोर्स अप्लाय केला, तो फोर्स आपण बोललो एफ, कॅपिटल एफ. कॅपिटल एफ इज फोर्स. हा फोर्स कुठे अप्लाय केला, त्याची जी वेलॉसिटी आहे त्याच डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केलेला आहे. वेन अ फोर्स एफ इज अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी फॉर टाइम टी, हा फोर्स किती टाइमसाठी अप्लाय केला, फॉर टाइम टी. देन इट्स वेलॉसिटी बिकम्स व्ही, तर त्यानंतर त्याची वेलॉसिटी किती होते, व्ही. तर सो थोडक्यात काय, एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टचा मास आहे एम, आधी सुरुवातीची त्याची वेलॉसिटी होती यू, त्यानंतर त्यावरती काय ते फोर्स अप्लाय केला, हा फोर्स अप्लाय केला फॉर टाइम पिरियड टी आणि त्यानंतर फोर्स अप्लाय केल्यामुळे त्याची वेलॉसिटी बदलणार आहे आणि ही वेलॉसिटी होते व्ही. सो इथे लिहिलेलं आहे की त्याची वेलॉसिटी बनते व्ही, म्हणजे ही झाली इनिशियल वेलॉसिटी आणि ही झाली फायनल वेलॉसिटी. आत्ताच आपण मोमेंटम ही टर्म बघितली, त्यामुळे ह्या ऑब्जेक्टसाठी आपण मोमेंटम डिस्क्राईब करू शकतो. करेक्ट. मोमेंटम म्हणजे काय, मास इंटू वेलॉसिटी, प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. बट इथे वेलॉसिटी दोन आहे, इनिशियल आणि फायनल, बरोबर. त्यामुळे आपण असं लिहू शकतो इनिशियल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम वेगळा असणार आहे आणि फायनल मोमेंटम वेगळा असणार आहे. दोन वेलॉसिटीज आहे. सो इनिशियल मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी. मास तर एमच आहे दोन्ही केसमध्ये. पहिल्या केसमध्ये वेलॉसिटी यू, सेकंड केसमध्ये वेलॉसिटी व्ही. ओके. आता आपल्याला ही जी स्टेटमेंट आहे ही स्टेटमेंट बघायची. यामध्ये बघा काय, चेंज ऑफ मोमेंट, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ओके. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ज्यावेळेस रेट हा वर्ड असतो, रेट, याचा अर्थ काय, नेहमी आपल्याला डिनॉमिनेटरला घ्यायचा असतो टाइम. ओके. रेट आहे त्यामुळे इथे डिनॉमिनेटर नेहमी घ्यायचं असतं आपल्याला टाइम. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मोमेंटमचा चेंज म्हणजेच काय, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. चेंजचा आपण असंच घेतो ना, फायनल मायनस इनिशियल. फायनल काय आहे एम व्ही आणि इनिशियल काय आहे एम यू. इथे आपण घेऊया टी. दिस इज टाइम. फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन टाइम म्हणजे एम व्ही मायनस एम यू अपॉन टी. ओके. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ओके. इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. त्यामुळे आपण असं लिहू शकतो अकॉर्डिंग टू स्टेटमेंट, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम एम व्ही मायनस एम यू अपॉन टी इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. ठीक आहे. आपण फक्त हे स्टेटमेंट मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये इथे लिहिलेलं आहे. समजलं इथपर्यंत. आता जर तुम्ही यामध्ये विचार केला एम व्ही मायनस एम यू आहे, यामधून आपण एम कॉमन घेऊ शकतो, राईट. ब्रॅकेटमध्ये काय असणार, व्ही मायनस यू अपॉन डिनॉमिनेटरला टी इज प्रोपोर्शनल टू एफ. ओके. समजलं इथपर्यंत. आता जर तुम्ही इथे बघितलं, ही टर्म काय येते, व्ही मायनस यू अपॉन टी, वेलॉसिटीचा डिफरन्स अपॉन टाइम, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे काय असतं, ॲक्सेलरेशन. आपल्याला माहिती आहे ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाइम इज ॲक्सेलरेशन. त्यामुळे आपण काय करू शकतो, ही जी टर्म आहे ह्या टर्मला आपण रिप्लेस करणार आहोत ॲक्सेलरेशन, दॅट इज ए. अँड देअरफॉर एम ए इज प्रोपोर्शनल टू एफ. ओके. एम ए इज प्रोपोर्शनल टू एफ म्हणजेच काय, एफ इज प्रोपोर्शनल टू एम ए. आणि ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे, आपण ज्यावेळेस प्रोपोर्शनॅलिटी साईन काढतो त्यावेळेस आपण त्याला रिप्लेस करतो एका प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटने. ओके. हा साईन जो आहे, साईन आपण इक्वल टूच्या साईनने रिप्लेस करतो, त्यामुळे इथे आपल्याला एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इथे आपल्याला मेन्शन करावं लागतं. या केसमध्ये के ची व्हॅल्यू आहे 1, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज 1. या केसमध्ये के ची व्हॅल्यू 1 कन्सिडर केल्या जाते, त्यामुळे आपल्याला एक रिलेशन मिळतं एफ इज इक्वल टू एम ए. एफ इक्वल टू एम ए. तर हा जो न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन आहे ना, हा बऱ्याचदा असा डिस्क्राईब केला जातो एफ इज इक्वल टू एम ए. याचा अर्थ काय, फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. तर सेकंड लॉ ऑफ मोशन बऱ्याचदा एफ इक्वल टू एम ए म्हणून आपण ट्रीट करतो किंवा कन्सिडर करतो, कारण याचा अर्थ आणि याचा अर्थ सारखाच आहे. ओके. सो एफ इज इक्वल टू एम ए. एफ इक्वल टू एम ए म्हणजे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. याचा अर्थ काय, जेवढा जास्त तुम्ही फोर्स अप्लाय करणार आहात तेवढी जास्त ती बॉडी ॲक्सिलेट होणार आहे. एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादी बॉडी आहे, त्याच्यावर तुम्ही जेवढा जास्त फोर्स अप्लाय कराल तेवढी जास्त ती बॉडी ॲक्सिलेट होईल. फॉर एक्झाम्पल,
बॉल आहे, बॉल तुम्ही जेवढा जास्त फोर्सने फेकाल, ओके, जेवढा जास्त फोर्स तुम्ही अप्लाय कराल तेवढा जास्त तो बॉल ॲक्सलेट होणार आहे. सो F इक्वल टू एम इंटू ए. समजलं? F इक्वल टू एम आहे, हे आहे सेकंड लॉ ऑफ मोशन असं आपण बोलू शकतो. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स अँड चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आता यामध्ये हा जो फोर्स आहे ना, फोर्स मेजर करण्यासाठी आपण जे युनिट यूज करतो त्या युनिटला आपण बोलतो न्यूटन, ओके, आणि तो आपण दाखवतो कॅपिटल एननी. बट हे झालं SI युनिट. आपल्याला माहिती आहे की जे युनिट्स आहे, युनिटमध्ये आपल्याकडे डिफरंट सिस्टीम आहे. SI युनिटच्या अकॉर्डिंग फोर्सचं युनिट आहे न्यूटन. आणि हे जर तुम्ही CGS मध्ये बघितलं, CGS मेथडनी जर बघितलं, CGS सिस्टम जर बघितली, तर त्यामध्ये हे युनिट आहे डाईन, DYNE, ओके, डाईन. आता न्यूटन म्हणजे काय असणार आहे, हे युनिट एनची व्हॅल्यू काय असणार आहे बघा, F इक्वल टू एम ए. ओके, आपण ज्यावेळेस SI सिस्टीम कन्सिडर करतो तेव्हा मास आपण घेतो kg मध्ये, ॲक्सेलरेशन असतं आपलं मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये. त्यामुळे एक न्यूटन म्हणजेच काय, 1 kgचा ऑब्जेक्ट 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढ्या ॲक्सेलरेशन थ्रू मूव्ह होण्यासाठी जो फोर्स आपण अप्लाय करणार किंवा जो फोर्स आपल्याला अप्लाय करावा लागतो त्याला बोलतं फोर्स ऑफ 1 न्यूटन. ओके, 1 न्यूटन फोर्स म्हणजे काय की 1 kgचा ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट आपल्याला 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढ्या ॲक्सेलरेशनने मूव्ह करायचा आहे. तो मूव्ह करण्यासाठी जो फोर्स लागणार आहे त्याला आपण बोलतो 1 न्यूटन. त्याच पद्धतीने डायन म्हणजे काय, 1 डायन म्हणजे काय असणार आहे, 1 डायन म्हणजे अगेन F इक्वल टू एम आहे ना, मास आपण CGS सिस्टीममध्ये कशात घेतो, ग्रॅममध्ये, आणि ॲक्सेलरेशन कशामध्ये असतं, सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. सो अगेन फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह 1 ग्रॅम ऑफ ऑब्जेक्ट थ्रू ॲक्सेलरेशन ऑफ 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इज नोन ॲज 1 डायन. ओके, समजलं न्यूटन आणि डायनमध्ये काय फरक आहे. जस्ट सिस्टीमच्या अकॉर्डिंग आपण जे युनिट सिस्टीम आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण फोर्स कधी न्यूटनमध्ये घेतो, कधी डायनमध्ये घेतो. आपल्याला त्यासाठी चेक करायचं मास आणि ॲक्सेलरेशन आपल्याला कोणत्या सिस्टीमचा यूज करून दिलेलं आहे. क्लिअर इथपर्यंत? सेकंड लॉ ऑफ मोशनमध्ये आपण काय काय बघितलं त्याचे एक क्विक रिव्हिजन करूया. बघा, सेकंड लॉ ऑफ मोशन सुरू करण्याआधी आपण एक टर्म बघितली, मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट असतो त्यामध्ये अमाऊंट ऑफ मोशन किती आहे ते आपण मोमेंटमने डिस्क्राईब करतो. हा मोमेंटम फक्त वेलॉसिटीवर अवलंबून असतो का, नाही. मोमेंटम 2 गोष्टीवर अवलंबून असतो, मास आणि वेलॉसिटी. त्यामुळे ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं मोमेंटम किती आहे किंवा त्यामध्ये असणारा अमाऊंट ऑफ मोशन किती आहे ते चेक करण्यासाठी आपण त्याचा माससुद्धा कन्सिडर करतो आणि त्याची वेलॉसिटीसुद्धा कन्सिडर करतो. त्यामुळे मोमेंटम आपण जो आहे, मोमेंटम आपण दाखवतो प्रॉडक्ट ऑफ मास इंटू वेलॉसिटी, आणि मोमेंटमला आपण डिनोट करतो विथ लेटर P. ओके, मास इंटू वेलॉसिटी आहे त्यामुळे त्याचं युनिट काय असणार, मासचं युनिट kg, वेलॉसिटीचं मीटर पर सेकंड, त्यामुळे मोमेंटमचं युनिट असतं kg मीटर पर सेकंड. ओके, क्लिअर इथपर्यंत? आता या मोमेंटमवर आधारित हा सेकंड लॉ ऑफ मोशन होता. हा लॉ काय सांगतो, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ओके, रेट आहे त्यामुळे खाली असणार आहे टाइम. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, चेंज आहे म्हणजेच काय, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी V आहे, इनिशियल वेलॉसिटी U आहे, त्यामुळे चेंज ऑफ मोमेंटम काय असणार आहे, MV मायनस MU. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. फोर्स किती अप्लाय करतो त्याच्याशी तो प्रोपोर्शनल असणार आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्या डायरेक्शनबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. तर फोर्सच्या डायरेक्शनमध्ये हा जो मोमेंटमचा चेंज आहे तो होतो. ओके, आता आपण जर याचा विचार केला, MV मायनस MU अपॉन T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू F. इथे जर आपण M कॉमन घेतला तर आपल्याकडे राहतं V मायनस U अपॉन T इज प्रोपोर्शनल टू F. V मायनस U मायनस U अपॉन T म्हणजे चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. सो दिस इज ॲक्सेलरेशन, म्हणून आपण देऊ शकतो F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M आहे. हा जो प्रोपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल आहे तो आपण इक्वॅलिटीने रिप्लेस करू शकतो, प्रोव्हाइडेड इथे आपण एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेणार आहोत. हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू ह्या केसमध्ये 1 कन्सिडर केलेली आहे, त्यामुळे F इज इक्वल टू M आहे. सो थोडक्यात काय, F इक्वल टू M आहे, फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, हे आहे सेकंड लॉ ऑफ मोशन. ओके, याचा अर्थ जेवढा जास्त फोर्स जेवढा जास्त फोर्स आपण अप्लाय करू तेवढी जास्त बॉडी ॲक्सेलरेट होणार आहे, जेवढा कमी फोर्स तेवढी कमी स्पीडने बॉडी ॲक्सेलरेट होणार आहे. F इज इक्वल टू M आहे, हे इम्पॉर्टंट रिलेशन आहे, हे रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण फोर्सचं युनिट पण बघितलं. फोर्सचं युनिट एक आहे न्यूटन आणि दुसरं आहे डाईन. दिस इज SI युनिट, दिस इज CGS. आता न्यूटन आणि डाईन म्हणजे काय ते सुद्धा आपण बघितलं. तर 1 न्यूटन म्हणजे काय की 1 kgचा ऑब्जेक्ट आहे, तो 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढ्या ॲक्सेलरेशनमधून जर मूव्ह करायचा आहे त्यासाठी आपल्याला किती फोर्स लागणार आहे, सो दॅट इज 1 न्यूटन. त्यामुळे 1 न्यूटन आपण हे कसं रिलेट, याचं युनिट कसं रिलेट करू शकतो, न्यूटन म्हणजे काय, मास kg, ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच पद्धतीने डाईनमध्ये ग्राम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर हे आहे याचं युनिट.
rate of change of momentum is directly proportional to f. So according to second law of motion, rate of change of momentum is directly proportional to f. मोमेंटम चेंज होण्याचा जो रेट असतो हा फोर्स सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनमध्ये असतो, किंवा आपण असं लिहू शकतो एफ इक्वल टू एम ए, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. आता यामध्ये आपण फोर्स आणि ॲक्सेलरेशन ह्या दोन गोष्टी रिलेट करू शकतो. फुटबॉल आहे, फुटबॉलला तुम्ही जेवढी जोरात किक माराल, जेवढा जास्त फोर्स तुम्ही अप्लाय कराल, तेवढा तो फुटबॉल जास्त ॲक्सेलरेट होणार आणि तेवढा जास्त डिस्टन्स तो पुढे मूव्ह होणार आहे किंवा ट्रॅव्हल करणार आहे. जेवढी हळू तुम्ही किक माराल, जेवढा कमी फोर्स अप्लाय कराल, तेवढा कमी तो फुटबॉल ॲक्सेलरेट होणार, तेवढा कमी डिस्टन्स तो ट्रॅव्हल करणार आहे. एखादी चेअर आहे किंवा एखादा टेबल आहे, तर तुम्ही जेवढा जोरात पुश कराल, पुश म्हणजे काय फोर्स, जेवढा जोरात तुम्ही त्याच्यावरती फोर्स अप्लाय कराल, तेवढा जास्त त्या प्रोपोर्शनमध्ये तो ॲक्सेलरेट होणार, तेवढा जास्त तो मूव्ह होणार आहे अँड वाईस वर्सा. हे सेकंड लॉ ऑफ मोशन आपण रिअल लाईफमध्ये कसं अप्लाय करू शकतो. फोर्स मास ॲक्सेलरेशन, जेवढे जास्त तुम्ही फोर्स अप्लाय कराल, जेवढी जास्त तुम्ही मेहनत घेणार, तेवढे जास्त तुम्ही ॲक्सेलरेट होणार, म्हणजे तेवढे जास्त तुम्ही पुढे जाणार आहात. तुम्ही जर मेहनत घेतली, जास्त फोर्स लावला, तुम्ही तेवढे पुढे जाणार. तुम्ही मेहनत कमी घेतली, तेवढी तुमची प्रगतीसुद्धा कमी होणार किंवा तेवढे कमी तुम्ही ॲक्सेलरेट होणार आहात. जस्ट आपण कसं लॉ ऑफ मोशन रिअल लाईफमध्ये किंवा आपल्या इंडिव्हिज्युअलच्या लाईफमध्ये अप्लाय करू शकतो. सो दिस इज द एक्झाम्पल.